कोपरगाव शहरातील इंडोर गेम संकुल परिसरातील नगरपालिकेच्या मालकीच्या बंद असलेल्या स्विमिंग पूल मध्ये शुक्रवारी 3 जुलै रोजी सकाळी साफसफाई सुरू असताना एका खोलीत गावठी कट्टा आढळल्याने कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नगरपालिका कर्मचारी बंद पडलेल्या स्विमिंग पूल परिसराची स्वच्छता करत होते। यावेळी एका खोलीतील कचरा हटवित असताना कर्मचाऱ्यांना संशयास्पद अवस्थेत गावठी कट्टा दिसून आला। हा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ कोपरगाव शहर पोलीस ठाण्याला माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने यांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली। पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी कट्टा ताब्यात घेतला असून तो तिथे कसा आला, कोणाचा आहे आणि त्यामागे कोणाचा संबंध आहे याचा तपास सुरू केला आहे। बंद असलेल्या शासकीय मालमत्तेत गावठी कट्टा सापडल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून या प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।